नमस्कार. मी प्रतिभा. आज मी तुम्हाला विदिशाला म्हणजे कशा पद्धतीने आहार देते त्याबद्दल आणि थोडक्यात तिचं म्हणजे कसं आहे म्हणजे ती कशी आहे ॲज अ म्हणजे स्पेशल मुलगी म्हणून ते थोडं सांगणार आहे. तर विदिशा ही सिलिबल पाल्सी म्हणून आहे. तिचं म्हणजे 100%च फिजिकली आणि मेंटली असं म्हणजे डिसॅबिलिटी म्हणून असं म्हणजे सर्टिफिकेटच त्यांनी दिलेलं आहे आम्हाला. तशा पद्धतीचं तिचं आहे. त्यामुळे तिच्या म्हणजे खूप साऱ्या गोष्टी तिला नाही म्हणजे अ, हे करत स्वतःहून ती करत नाही काही गोष्टी. चावून खाणे किंवा आय कॉन्टॅक्ट देणे, हातामध्ये ग्रिप्स नाही आहे तिला पकडून अशी एखादी वस्तू पकडून खूप वेळ ठेवणे. आता मी तिची ॲक्टिव्हिटी घेते म्हणून थोडं थोडं ती होल्ड करायला शिकली आहे. पण तिला अजून ग्रिप्स नाही आहे, हातात वस्तू पकडणे वगैरे, नेक होल्ड करणे, मान पकडणे, ह्या गोष्टी, बसणे वगैरे ह्या तिला नाही. तिला ते ॲक्च्युली नाही तिला ते हे कळत. पण तिचे कान हा अवयव तिच्या पूर्ण बॉडीमध्ये कान हे म्हणजे श्रवण इंद्रियच तिला देवाने चांगलं दिलेलं आहे. तर त्याच्यानुसारच ती म्हणजे आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करते, समजून घेण्याचा प्रयत्न करते. ते ते असं ऐकून वगैरे मग तसं ती रिॲक्शन देत असते. असं तिचं आहे थोडक्यात. तर तेच मी तुम्हाला सांगणार आहे की तिचे ॲक्च्युली म्हणजे फक्त ती हे ऐकूच म्हणजे कानच तिचे चांगले आहे इंद्रिय म्हणून. बाकी गोष्टी एवढं हे नाही. आणि स्पर्शज्ञान तिला आहे, म्हणजे आईवडिलांचा स्पर्श तिला कळतो, इतरांचा स्पर्श तिला कळतो. असं तिला स्पर्शज्ञान देखील आहे. म्हणजे आपण ॲक्टिव्हिटी घेत असल्यामुळे ह्या गोष्टी हळूहळू डेव्हलप होतात. भले 1-2 इंद्रिय जरी मुलांचे चांगले असले तरी पण आपण त्यामार्फत त्यांना इन्फॉर्मेशन इनपुट करू शकतो त्यांच्यामध्ये. तर मी ते सांगते. मग ह्या मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे आपल्याला खूप जास्त महत्त्वाचं आहे. कारण की पटकन त्यांना ॲलर्जी वगैरे कुठल्या ना कुठल्या गोष्टीची होत असते. इम्युनिटी पॉवर कमी असल्यामुळे पटकन कुठल्याही गोष्टी ते मुलं इझिली चावून खात नाही. म्हणजे लाळेत ते मिक्स होऊन ते त्याचं म्हणजे चांगलं ग्लुकोज वगैरे तयार होत नाही. त्याच्यामुळे त्यांना तशा पद्धतीचा आहार, प्रोटीन्सयुक्त आहार घेणं खूप गरजेचं असतं. म्हणून विदिशाला ते त्या पद्धतीनेच मी ती गिळून खाते म्हणून मी तिला तसाच पद्धतीचा नाश्ता, जेवण अशा पद्धतीने देत राहते. तर मी तुम्हाला तेच सांगणार आहे की विदिशाला मी नाश्त्यामध्ये शिरा देते. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी ॲड करते. मी तुम्हाला काही व्हिडिओ अटॅच करणार आहे. ते तिला कशा पद्धतीने मी तिच्या म्हणजे बनवते, तिचे नाश्ता वगैरे जेवण कसं देते तिला, ते थोडक्यात तुम्हाला कळणार आहे. तर मी तिला नाश्त्यामध्ये शिरा, उपमा, शेवया या अशा गोष्टी देते तिला. त्याच्यामध्येच मी तिला कधी केळी वगैरे असं ॲड करून देते. कधी सफरचंद असेल तर ते ॲड करून थोड्या प्रमाणात देते. कधी आपले ड्रायफ्रूट्स वगैरे असतात ते देते तिला. आणि मुलांना आपल्या ह्या खजूर रोज द्यायला हवे, कारण की खजुरामध्ये इम्युनिटी पॉवर खूप असते. म्हणजे जसं ऋतू बदलल्यानंतर जसे म्हणजे आपल्याला काही गोष्टी, सर्दी, खोकला ह्या गोष्टी आपल्यामध्ये होत असतात ना, तर त्यामध्ये ती म्हणजे ते न होऊ देण्याची म्हणजे न होऊ देण्यासाठी रोज खजूर खाल्ले पाहिजे. म्हणजे आपणही आणि आपल्या मुलांना देखील दिले पाहिजे. त्यानंतर तिला दुपारच्या जेवणामध्ये मी मिक्स डाळीची अशी खिचडी, हे आंबेमोहोर तांदूळ आहेत आणि मूग डाळ आहे, सालवाली मूग डाळ आणि मसूर डाळ असे मिक्स करून ठेवते डब्यामध्ये. त्याच्यासोबत मी तिला काही भाज्या, गवार म्हणा, फ्लावर, एखाद्या वांग्याचे 2-3 फोडी, बटाटा वगैरे असं घालून तिला मिक्स खिचडी बनवून देते मी. त्याच्यामुळे तिची चव पण चांगली येते आणि तिला आवडतं देखील खायला. त्याचबरोबर मी तिला संध्याकाळच्या वेळेला पपई वगैरे असेल तर ती देते. म्हणजे 7च्या दरम्यान, 7-7:30च्या दरम्यान वगैरे पपई वगैरे देते तिला मी. आणि जर पपई माझ्याकडे नसेल तर तिला विटामारी बिस्किट मी देते. मी 5 एक देते तिला. त्याच्यामध्ये थोडा डालड्याचं प्रमाण कमी असल्यामुळे म्हणजे मी तेच देते तिला. आणि तिला ते बिस्किट इतके आवडतात की तो डब्बा जेव्हा मी उघडते तेव्हा ते वाटी चमच्याने मी ते जेव्हा हलवते बिस्किट, पाण्यातून देते मी तिला, तेव्हा तिला खूप एक्सायटेड असते ती. हुंकार वगैरे खूप देते ती. तर त्याच्यामुळे मला कळतं की तिला बिस्किट हे जास्त प्रमाणात आवडतात. आणि काही तिला म्हणजे सर्दी, कफ वगैरे असं झालेलं मला नाही आहे. बिस्किटांमुळे तिला असं झालं आहे तिला नाही. कारण की प्रमाण पण मी कमीच देते. मी 5 एक वगैरे असंच देते. तर अशा पद्धतीने तिला मी या रुटीन ठेवते. संध्याकाळच्या वेळेला मी तिला नॉर्मल थोडं हलकं-फुलकंच देते, कारण की आपले पचन क्रिया थोडी मंद असते रात्रीच्या वेळेला, म्हणून मी तिला ज्वारीची पेस्ट देते. सकाळी जर उपमा दिला तर रात्रीची ज्वारीची पेस्ट तिखट देते.
गोड देते, म्हणजे गूळ घालून. आणि सकाळी जर गोड शिरा दिला तर संध्याकाळच्या वेळेला ज्वारीची पेस्ट तिखट अशी देते. किंवा नाहीतर मग आमच्यासाठी जी आम्ही पातळ अशी भाजी बनवतो, रस्सा भाजी, त्यातून मग फिक्की भाजी तिला काढतो आम्ही. आणि त्यानंतर तिखट वगैरे आमच्यासाठी आम्ही मागवून टाकतो, म्हणजे तर मग ती भाजी आम्ही तिला देतो भातासोबत वगैरे, असं काहीतरी करतो. कडधान्य मोस्टली नाही देत तिला मी जास्त करून, म्हणजे ॲक्च्युली सार दिला तर तिला, पण नॉर्मली कडधान्य देत नाही, पचायला कठीण असतात म्हणून. आणि कधी कधी आम्ही मग तिला डाळ ढोकली वगैरे पण देतो. ते मराठीमध्ये याला चाकोल्या बोलतात ना, तर तिला ते फेवरेट आहे एकदमचा, डाळ ढोकली, तर ते देतो. आणि अगदीच माझ्याकडं आता वेळच नाही आहे तर मग कधी कधी एमर्जन्सीमध्ये मग तिला दूध भाकरी किंवा दूध भात वगैरे पण देतो. पण मोस्टली कमी देते मी तिला दूध वगैरे, दूध भात वगैरे कमी देते, कारण की कधी कधी संध्याकाळच्या वेळेला तिला दूध म्हणजे पचायला थोडं तिला कठीण जातं. तर ते कधीतरी केव्हा तरी माझ्याकडे वेळ नसेल तेव्हा देते तिला. आणि त्याचबरोबर मी काही व्हिडिओ अटॅच करणार आहे, त्यातून तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने म्हणजे आपल्या मुलांना म्हणजे चांगला आहार व्यवस्थित द्यायचा असेल तर म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही ते बनवून देऊ शकता, ते पुढे मी अटॅच करणार आहे. तर ते बघून तुम्ही मला सांगू शकता की कसं तुम्हाला आवडलं आहे का ते, की नाही आवडले, किंवा काही चेंजेस करायचे असतील का त्यामध्ये, किंवा तुम्हाला काही अजून माहिती असतील का, काही छान छान अशा काही गोष्टी, तर त्या पण तुम्ही मला सांगू शकता. तर तुम्ही बघा आता पुढे मी व्हिडिओमध्ये हे अटॅच करते आहे. विदिशाला मी सकाळच्या नाश्त्यामध्ये शिरा देते. त्या शिऱ्यामध्ये म्हणजे मी सर्व गोष्टी टाकते, प्रोटीन्स, कारण की तिला म्हणजे त्याच्यानेच ती म्हणजे चांगलं तिची इम्युनिटी पॉवर म्हणजे राहील ना, त्याच्यामुळे मी तिला म्हणजे सकाळचा नॉर्मली शिराच प्रेफर करते द्यायला. नॉर्मल म्हणजे शेवया म्हणा किंवा उपमा हे अधूनमधून हप्त्यातून 1-2दा देते, पण डेली तर माझा म्हणजे शिराच असतो. कारण की ते शिरा दिल्यामुळे काय होतं, त्याच्यामध्ये मी असं तूप वगैरे टाकते. तिला 2 खजूर मी असं कोमट पाण्यामध्ये असं म्हणजे हे देते, 2-3 खजूर अशी सेपरेट भिजवून असं नुसतं म्हणजे चुरून मग तिला चमच्याने भरवते. शिरामध्ये टाकल्यानंतर तिला त्याची टेस्ट थोडी चेंज झाल्यानंतर मी ऑब्झर्व केलं की ती खात नाही आहे ॲक्च्युली. तर मग मी तिला नॉर्मली कोमट पाण्यामध्ये असे 3-1 खजूर असतील ना, तर बी काढून वगैरे भिजवून घालून मग त्याचं स्मॅश करून हाताने चमच्याने भरवते तिला. आणि अर्धी केळी देते तिला त्याच्यामध्ये. पुन्हा भिजवलेले असे 2-3 बदाम किसून देते साल काढून. 2 आपले काजू असतात, गूळ टाकते, गाईचं घी टाकते. ह्याचे वापरते मी खजूर वगैरे, ते जरा मला चांगले वाटतात, थोडे नरम असतात ना. तर अशा पद्धतीने मी तिला सकाळचा म्हणजे शिरा बनवते. थोडासा असं मऊसरच असतो शिरा, असा सुका सुका नसतो, कारण की ती कसं गिळत नाही ना, गिळते ती, चावत नाही ती. त्याच्यामुळे थोडंसं असं आपण लहान मुलांना कसं देतो ना 6-7 महिन्याच्या, त्या पद्धतीचं मी बनवते शिरा आणि तिला देते. तर अशा पद्धतीने मग विदिशाचा सकाळचा थोडा हेल्दी प्रोटीनयुक्त नाश्ता मी बनवत असते. तर यांनी काय होतं, आपल्या मुलांना इम्युनिटी पॉवर पण चांगली राहते. आणि हे बघा, विदिशाला मी असं म्हणजे भाज्या देते, म्हणजे भातासोबत वगैरे खायला. कधीतरी भाकरी असेल तर मग कधीतरी भाकरी कुस्करून वगैरे पण देते त्याच्यासोबत. ह्याच्यामध्ये मी तिखट घालत नाही. बाकी जे सगळं आपण आपल्या म्हणजे रस्सा भाजीसाठी म्हणजे कालवण म्हणतो आम्ही, त्यासाठी टाकतो ते सगळं टाकलं, म्हणजे आलं, लसूण, कांदा, टमाटे वगैरे सगळं. पण याच्यामध्ये तिखट मी शेवटी टाकते. तिला जेव्हा मी बाजूला काढते ना तिचं म्हणजे बिना तिखटाचं, त्यानंतर मग आमच्यासाठी टाकते तिखट. अशा पद्धतीने मी तिला आमच्यातलीच भाजी देते. त्याच्यामुळे काय असं होतं, कधी कधी मग मुलांसाठी काय वेगळं बनवायचं असं पण आपल्याला मग ते विचार पडतो ना. मग आपल्यासाठीच आपल्यातलंच त्यांना दिलं तर ते बरं पडतं. मग असे म्हणजे शेवग्याची आमटी असेल, किंवा आता ही डाळ पालक आहे, तशी डाळ पालक, आणि अजून दुसरी कुठली आपली रश्श्याची भाजी असेल किंवा मिक्स डाळींची आमटी असेल, तर ते आपण वांगं वगैरे घालून तर ते आपण आपल्या मुलांना देऊ शकतो. आणि याच्यामध्ये मी अधिक चव येण्यासाठी याच्यामध्ये हा मसाला वापरते. मसाला म्हणजे इन द सेन्स मी असं म्हणजे मिक्स असं पावडर आहे हे डाळींचं. याच्यामध्ये आहे मेथी दाणा, उडीद, चणा डाळ, धने, लाल मिरची आणि जिरं.
हे सगळं थोडंसं मी असं नॉर्मली कढईमध्ये थोडं भाजून घेते आणि थंड झाल्यानंतर मग ते मिक्सरमध्ये भरून ठेवते. मग असं कुठल्याही पद्धतीच्या डाळींची आमटी वगैरे बनवली की त्यामध्ये घालते. मग कारण की तिला ते आपण अळणी काढतो तर तिला ते चव पण यायला हवी ना त्या याला कालवणाला, तर म्हणून मी ते टाकते थोडं थोडं आणि मग तिला ते वेगळं बाजूला काढते. अशा पद्धतीने मी विदेशीसाठी असं ट्रिक वापरत असते शॉर्टकटमध्ये, की आपल्यातलंच काहीतरी आपल्या मुलांना द्यायचं थोडंफार, अशी करते मी फॉलो. तुम्ही तुमच्या मुलांसाठी काय काय करता ते मला नक्की कळवा. शेवग्याची आमटी आहे ही. या पद्धतीने मी विदूला देते. आळणी काढते आणि मग तिखट आमच्यासाठी मागून मग तडका पॅनमध्ये चटणीचा तडका देते मग तिला काढल्यानंतर. जसं आपण आता ही मिक्स डाळ आहे, डाळ शेवगा, कधी वांगं वगैरे टाकतो, वांगं डाळ ना, असं आमटे असतात ना ह्या. हे बघा, पूर्ण अर्क उतरतो बघा पूर्ण भाजीचा. सेपरेट तिच्यासाठी जर बनवली ना आपण भाजी तर तेवढं तिला अर्क जाणार नाही. आता आपण सगळ्यांसाठी बनवतो ना, मग त्याचा म्हणजे पूर्ण भाजीचा अर्क त्याच्यामध्ये उतरतो आणि त्यातलं तिला काढून देतो आम्ही. तिला पण ते सगळं म्हणजे मिळतं, प्रोटीन्स वगैरे सर्व. अशा पद्धतीने. तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.